जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय. मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की मी गावी येणार आहे आणि गावी येण्याचं मेन रिझन होतं आमचं कुलदैवत. येस, दरवर्षी कुलदैवताची यात्रा असते पौष पौर्णिमेच्या मध्ये. पौष पौर्णिमा जेव्हा असते तेव्हाच असते आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेच आमच्या गावातसुद्धा महापूजा असते सत्यनारायणाची. सो आता आम्ही तिकडेच चाललो आहे. सकाळचे आय थिंक काहीतरी 5:30 वाजलेले आहेत आणि थोड्याच अर्ध्या तासात एक आम्ही निघू तिकडे जाण्यासाठी. आणि आमच्या कुलदेवताचं मूळ स्थान हे तापोला शहरात आहे, जे की महाबळेश्वरच्या पुढे थोडं आहे. कसं जात आहेत काय मजा. 12 डिग्री आता टेम्परेचर आहे सध्या आणि जे काही थंडी लागते ना. मी मूळची तुर्बे खुर्द तालुका पोलादपूर जिल्हा रायगड इथली, पण आमचं मूळ देवस्थान हे महाबळेश्वरमधील तापोला इथे आहे. दरवर्षी इथे पौष पौर्णिमेला महापूजा व यात्रा असते. हजारो व लाखोच्या संख्येत भाविक इथे येत असतात. आम्ही सकाळी निघालो होतो आणि समोर जो तुम्हाला डोंगर दिसतोय तो आहे प्रतापगड. घेतलाय सगळ्यात पहिला इंटरवल, तो म्हणजे टी ब्रेकसाठी. महाबळेश्वरात पोहोचले. अराउंड 45 किलोमीटरवर असलेलं हे महाबळेश्वर. आता इथे पोहोचले आम्ही आणि ते विक्रांत हाय करायचं. हॅलो, थंडी लागते. चला आता सगळ्यांची भेटूया. सानू, आता आम्ही सगळे चाललोय ते म्हणजे आमच्या कुलदेवताचं दर्शन घ्यायला. आणि कोण कोण आमच्या सोबत? सानवी, विक्रांत, सानवी, पप्पा, गौरी, मम्मी आणि डब्ल्यू दीदी. हाय करा. हॅलो. हाय. चला आता करूया चहा नाश्ता काहीतरी. आणि महाबळेश्वरात काय ती खतरनाक अशी थंडी पडली आहे. कुठलं? कसलं फुले जास्तच सुंदर आहे. चणे फुटाणे वाट. सूर्याचं पहिलं दर्शन आम्हाला झालेलं आहे सकाळी सकाळी. हाय. सर्वांचे श्रद्धास्थान हे वेगवेगळे असतात. माझं श्रद्धास्थान हे उत्वेश्वर आहे. देवाची इतक्या लांब स्थापनाचे कारण म्हणजे तर संपूर्ण चोख माहिती मला माहीत नाही, पण जितकी मी ऐकले व वाचले ती मी तुम्हाला सांगेनच. हे आहे कोयना धरण. हे ओलांडूनच आपल्याला उत्वेश्वराला जायचं आहे. डोंगर रांगेवर उत्वेश्वराची उत्पत्ती झाली होती. घेतलाय आम्ही सेकंड इंटरवल, सेकंड ब्रेक म्हणजे. आणि आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला. पुन्हा काय खातोय? मिसळ पाव. इथे सगळे बसलेत मिसळ पाव खायला. आवडलेली दिसते मिसळ पाव. आणि मग पुढे आता बघू कसा ब्लॉग जात आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आम्ही पोचलो तापोळ्याला आत्ता. आणि इथे विषय असा आहे की ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर जाण्यासाठी मध्ये एक धरण लागतं. हे असं धरण आहे इथे. आणि ह्या धरणामध्ये एक बोट येते आणि त्या बोटमध्ये बसून आपल्याला त्या साईडला जायचं असतं. तर जरी गाडी जरी असली तुमच्यासोबत तरी ती गाडी त्या तराप्यात जाते आणि मग ते तराप आपल्याला त्या साईडला सोडतं. असे आता मी तुम्हाला ते व्लॉगमध्ये पूर्ण दाखवेनच. असं हे कोयना धरण आहे. गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्यात.
उतेकरांचं कुलदैवत म्हणजे हे उतवेश्वर म्हणजेच शंकरदेव। आणि हे स्थान खूप पवित्र असल्यामुळे इथे खूप लोक यात्रेला येतात। आत्ता तर आम्ही खूप लवकर निघालो, त्यामुळे आम्हाला आता गर्दी नाही आहे त्या साईडला जाण्यासाठी। पण आता जसं जसं वेळ होईल, दुपार होईल, तसं तसं इथे खूप गर्दी होईल, त्यामुळे आम्ही सकाळी लवकर निघालो सो दॅट आम्हाला ट्रॅफिक वगैरे नाही भेटणार आणि आम्ही पटकन व्यवस्थित जाऊ। तसं तर कार्यक्रम संध्याकाळी असतो आणि उतेकरांचाच नाही हा कुलदैवत, तर शिंदे जे आहेत, ज्यांचे आडनाव शिंदे आहेत, त्यांचाही कुलदैवत हाच आहे। जसं आता एकनाथ शिंदे झाले, तर एकनाथ शिंदेसुद्धा आज तापोल्यात दाखल झालेले आहेत। ते संध्याकाळी दर्शन घेण्यासाठी डायरेक्ट येतील। जर मला भेटलं शूट करायला तर मी ते नक्की शूट करेन। जेव्हा ते CM झाले होते तेव्हासुद्धा ते इथे दर्शन घेण्यासाठी आलेले होते आणि आता जोरात एकदम जोमात जिथून ते CM झाले तिथून त्यांनी ह्या साईडचं खूप जोमात काम सुरू केलं। आता मी येताना पाहिलं खूप सारे ब्रिजेस बांधले जात आहेत, रस्ता मोठा करण्यात आलेला आहे आणि खूप डेव्हलपमेंट इथे आता सध्या चालू आहे। त्यामुळे हे पाहताना खूप बरं वाटतंय, कारण की गरज आहे, महाराष्ट्राला ह्याची गरज आहे। खूप पवित्र स्थान आहे उतेकरांचा देव हा उतवेश्वर। दरवर्षी ही यात्रा असते, पौष पौर्णिमेला ही यात्रा असते आणि खूप छान यात्रा होते ही। आणि 2 दिवसानंतरच म्हणजे आज संध्याकाळी कार्यक्रम असतो तिथे मोठा। उद्या सकाळी देवाचं लग्न लागतं पद्मावती देवी आणि जननी देवी सोबत, आणि मग त्याच्यानंतर सगळे आपल्या आपल्या घरी जायला निघतात। आणि घरी गेलो आम्ही की आमच्या गावात देखील दुसऱ्याच दिवशी आम्ही म्हणजे आता उद्या घरी गेल्यानंतर परवा आमच्या गावात सत्यनारायणची महापूजा असते। उतवेश्वराचं मोठं मंदिर आमच्या गावात आहे, उतेकरांनी सगळ्यांनी बांधलं आहे ते, आणि ती महापूजासुद्धा मी तुम्हाला दाखवेन। सो स्टे ट्यून आणि हा व्लॉग पूर्ण पहा। गाडी आमची आता टपेऱ्यात येईल आणि आम्ही चाललोय बोटने। 10 रुपये काहीतरी चार्जेस आहेत इथून त्या साईडला जाण्याचे, आणि आता खूप मजा येणार आहे कारण की मी बोटिंग पहिल्यांदा करणार आहे। दीदी तू? दीदीने बोटिंग केलेली आहे त्यामुळे दीदीला एक्सपिरियन्स आहे, मी तर पहिल्यांदा बोटिंग करणार आहे, त्यामुळे मला खूप भारी वाटतंय। माझं गाव पोलादपूरमध्ये, पण आमचं कुलदैवत हे महाबळेश्वरच्या पुढे, असं कसं तुम्हाला हे नक्कीच वाटत असेल। तर ही कहाणी म्हणजेच सुरू होते ती म्हणजे दरेगावातून। दरेगावामध्ये गोगावले आणि उतेकर असे मामा भाचे राहत होते। उतेकर जो भाचा होता तो गोगावलेंच्या म्हणजेच त्याच्या मामाची गोठा जो होता तो सांभाळायचा। त्या गोठ्यामध्ये एक गाय होती आणि त्या गायींनी काही दिवसांपूर्वीच एक छोट्याशा सुंदर अशा बछड्याचा जन्म दिला होता। 15 दिवस ती गाय व्यवस्थित दूध देत होती, पण त्यानंतर गाय फक्त वासरूला पुरेल इतकंच दूध द्यायची। मग बाकीचं दूध जातंय कुठे असं मामा विचारायला लागला। मग भाच्याने विचार केला, मी तर दूध घेत नाही किंवा विकतही नाही, मग दूध जातंय कुठे? तर त्यांनी एके दिवस गायीच्या पाठीमागे जायचं ठरवलं। ती गायी कुठे जाते तो तसाच त्या गायीच्या पाठीपाठी जायला लागला आणि त्यांनी असं बघितलं की ती गाय रोज एका डोंगरावर, शेवटच्या डोंगरावर जाऊन एका दगडाखाली दुधाचा अभिषेक करायची आणि खाली बघितल्यानंतर ती एक शिवलिंगवरती अभिषेक करायची। हे पाहून तो चकित झाला आणि तो गपचूप घरी आला। कुणाला काही न सांगता तो गप्प झोपून गेला। त्याच रात्री त्याला उतवेश्वर देव स्वप्नात येऊन बोलला की मीच तुझ्या मुळाचा उद्धार आहे, किंवा तू माझे एक छोटेसे मंदिर बांध आणि रोज पूजा करत जा। देव त्याला हेही बोलतो की उद्या सकाळी जेव्हा तू गाय चरायला नेशील तेव्हा मी तुझ्या पाठीपाठी येत असेल। जिथे तू मागे वळून पाहशील तिथे मी माझी मूर्ती स्थापित करेन। तसंच तो रात्री झोपून जातो व सकाळी जेव्हा गाय घेऊन जातो तेव्हा तो विचार करत असतो की देव तर मला रात्री म्हणालाय की मी तुझ्या पाठीपाठी येईन, पण कशावरून मी हे समजू की देव माझ्या पाठीपाठी येतो? पण तो चालत राहतो। दरेगावावरून जेव्हा तो 3ऱ्या डोंगरावरती गायीला घेऊन जातो, जिथे गाय रोज अभिषेक करायची, तिथे जाऊन त्याला वाटतं की कशावरून देव माझ्या मागे मागे येतोय, आवाज येत नाही, काही नाही। त्याला थोडा संशय येतो आणि तो मागे वळून पाहतो आणि तिथेच नंतर तो आश्चर्यचकित होऊन पाहतो की देव आपली स्वतःची मूर्ती तिथे स्थापित करून ठेवतो। आणि त्यानंतर कालांतराने त्याचं लग्न होतं आणि त्याच्यानंतर तो तिथे एक छोटंसं मंदिर बांधून ठेवतो आणि पूजा यात्रा तिथे सुरू होते। तसंच दरवर्षी इथे यात्रा सुरू केली गेली आणि असाच ह्या मुळाचा उद्धार झाला व संपूर्ण उतवेश्वर देव हा उतेकरांना कळला। आणि त्यानंतर शिंदे, सकपाळ यांनीही उतवेश्वराला आपला कुलदैवत असं मानण्यात गेलं।
ही इतकी माहिती तर मला वाचण्यात व ऐकण्यात माझ्या आहे. जर तुम्हाला अजूनही काही माहिती असेल तर मला कमेंट डाऊनमध्ये नक्की सांगा. हे आहे कोयना धरण, जे तापोला शहरातून दुसऱ्या डोंगराला कनेक्ट करतं आणि इथूनच बोट व तराफ जात असतात ज्याच्यामध्ये गाड्या लोड केलेल्या असतात व आपण एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाऊ शकतो. इथे जे तुम्हाला दिसतंय ते तराफ आहे. या तराफात गाड्या लोड करतात व एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगराकडे नेतात. जसं आता तुम्हाला दिसतंय ही एक गाडी त्याच्यामध्ये लोड झाली. अशा 6 ते 7 गाड्या लोड होतात, मोठ्या छोट्या सगळ्या गाड्या. पोचलो होतो आम्ही दुसऱ्या साईडला आणि हे जे गाव आहे ते आहे गाढवली गाव. हे एकनाथ शिंदेंची सासूरवाडी आहे. इथून पुढे 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे दरेगाव, जे की एकनाथ शिंदेंचं सुद्धा गाव आहे. या काही वर्षात उत्वेश्वरला जाण्यासाठी खूप चांगल्या सोयी करण्यात आलेल्या आहेत, जसं की ॲम्ब्युलन्सची सोय आता ह्या वर्षी मला दिसण्यात आली, चांगले रोड, खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. महाबळेश्वरहून जाताना आम्ही घेतली होती स्ट्रॉबेरी. आता महाबळेश्वरात आलोय आणि तिथली स्ट्रॉबेरी नाही घेतली, मग कायच एन्जॉय केलंय. आणि स्ट्रॉबेरी खूप छान होती. आता तर रोडची कनेक्टिव्हिटी खूप छान झाली आहे. पहिली इतकी रोडची कनेक्टिव्हिटी नव्हती. उत्वेश्वरला जाण्यासाठी टोटल 3 डोंगर आहेत. तिसऱ्या डोंगरावर देव आहे. 2 डोंगरापर्यंत तर आता जिथून रोड कनेक्टिव्हिटी झाली तिथपर्यंत 2 डोंगर तर गाड्या जातात व्यवस्थित. पण पहिले लोक 3 डोंगर चढून ह्या यात्रेला यायचे. खूप मोठी गोष्ट आहे. इतकी भक्ती, इतकी श्रद्धा लोकांची होती आणि हा देव नवसाला पावणारा देव आहे. सो तुम्ही जर कधी महाबळेश्वरात येत असाल तर तुम्ही नक्की थोडं पुढे येऊन तिकडे जाऊ शकता. पोचलो होतो आम्ही तिसऱ्या डोंगरावर. गाडी पार्क वगैरे करून आम्ही निघालो होतो वरती जाण्यासाठी आणि हा होता तिसऱ्या डोंगरावरचा मेन एंट्रन्स. आता वरती जाण्याची कांबळ, अंथरुण, पांघरुण, जेवण, बॉटल सगळं घेऊन आता आम्ही जाणार वरती. हा आहे तो डोंगर. झाली होती सुरू आमची यात्रा इथून. खूप मोठा असा डोंगर नाहीये. 15 मिनिटं लागतात वरती जाण्यासाठी. पूर्ण वर्षभर ज्या मोमेंटची आम्ही वाट पाहत असतो ती म्हणजे ही यात्रा. आणि जेव्हा ह्या 4 शेवटच्या सीड्या येतात तेव्हा जो आनंद असतो तो खूप मोठा असतो की आपल्या कुलदेवताचं दर्शन आपल्याला झालेलं असतं.
आणि ही खूप मोठी फिलिंग असते, खूप भारी फिलिंग असते. प्रत्येकाचं श्रद्धास्थान हे वेगळं वेगळं असतं. आमचं तर उतवेश्वर आहे. हे आहे उतवेश्वर मंदिर. आणि इथे येऊन ते काहीतरी अभिषेक वगैरे करतील, सो मी शूट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. स्टे ट्यून. गर्दी होण्याच्या आत असं ठरवलं की आपण दर्शन घेऊया आणि असं आम्ही दर्शन घेतलं आणि मी व्हिडिओ काढला सो दॅट आता गर्दी नव्हती तर प्रॉपर व्हिडिओ येईल. आणि हा आतला व्हिडिओ आहे. आम्ही दर्शन घेतल्यानंतर लगेचच 5 मिनिटाच्या नंतर आम्हाला त्यांचं दर्शन झालं. ते म्हणजे माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ते आले होते इथे. आणि ते दरे गावातले आहेत, त्यामुळे त्यांचाही कुलदैवत हा उतवेश्वर देवच आहे. आणि ते दरवर्षी ह्या यात्रेला हा डोंगर चढून येतात आणि इथे येऊन अभिषेक व महापूजा करतात. आणि मला हे सगळं शूट करताना फार छान वाटत होतं की इतका मोठा माणूस जेव्हा आपल्या कुलदेवताला विसरत नाही. दरवर्षी दर यात्रेला शिंदेसाहेब न चुकता या यात्रेला येतात आणि इथलं दरवर्षीचं डेव्हलपमेंट पाहून खूप छान वाटतंय. माननीय एकनाथ शिंदे साहेब तर आलेच होते, पण त्यांच्यासोबत आमदार श्री भरत शेठ गोगावले सुद्धा आले होते. त्यानंतर आम्ही फिरत गेलो ते म्हणजे यात्रेमध्ये. तर जत्रा जेव्हा असते तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे खाऊ घेणं. गाठी शेव, लाल शेव, वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे हे सगळं घेण्यासाठी. तर तेच आम्ही घेण्यासाठी निघालो होतो. आणि हे असं मार्केट होतं, म्हणजे यात्रा होती, तिथली दुकानं लावलेली होती, जिलेबीची दुकानं. आत्ता दुकानात दुपारची वेळ होती, आता लोक दुकानं लावत होते.
आणि संध्याकाळी हे पूर्ण पॅक असतं. खूप लोक जिथे जिथे ज्यांचे कुलदैवत हे आहे तिथले सगळे लोक या यात्रेला असतात आणि ह्या यात्रेला खूप मज्जा मस्ती धम्माल करतात. पुढे काही अंतरावर हेलिपॅड सुद्धा बनवलेलं होतं. इथे हेलिकॉप्टर डायरेक्ट लँड सुद्धा होतात. मंदिराच्या पुढे एक आहे छोटीशी विहीर आणि ह्या विहिरीची खासियत म्हणजे या विहिरीतलं पाणी कधीच आटत नाही. 12 महिने या पाण्याच्या पातळीत कधीच कमी होत नाही. उलट जेव्हा जेव्हा यात्रा जवळ जशी जशी येते, जशी जशी लोकांची संख्या वाढते, तसं या पातळीमधलं पाणी वाढत जातं. आता उद्या जेव्हा देवाचं लग्न लागेल तेव्हा ह्या विहिरीतून पाणी ओव्हरफ्लो झालेलं असेल. उद्या सकाळी तर मला शूट करायला नाही भेटणार कारण की गर्दी ही खूप प्रचंड वाढेल आणि म्हणूनच मी आज शूट करते सो दॅट मला गर्दी भेटणार नाही आणि व्यवस्थित व्हिडिओ काढता येईल. तिथूनच पुढे काही अंतरावर आहे पद्मावती देवीचं मंदिर. इथेच देवाचं आणि देवीचं लग्न लागतं सकाळी सूर्यास्ताच्या वेळेस आणि हेच आहे ते पद्मावती देवीचं मंदिर जिथे देवाचं आणि देवीचं लग्न लागतं. फिरून झाल्यानंतर आम्ही घरातल्यांसाठी प्रसाद व इथला थोडा खाऊ घेतला आणि संध्याकाळी रात्री तर मी काही शूट नाही केलं, फक्त हे थोडासा तलावाच्या बाजूने शूट केला आणि बस इतकाच होता हा आजचा दिवस. भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. आता पुढचा व्लॉग हा महापूजेचा येईल गावातला, सो तोही व्लॉग तुम्ही पूर्ण पहा. मी नक्की अपलोड करेन आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.